मराठा आरक्षण से जुड़े हैदराबाद गैजेट को लेकर हाल ही में लिए गए राज्य सरकार के निर्णय का ओबीसी समाज की ओर से जोरदार विरोध किया जा रहा है। ओबीसी समाज की ओर से शुक्रवार 5 सितंबर को औंढा नागनाथ तहसील के एड़ी फाटा पर जालना नांदेड़ महामार्ग पर रास्ता रोको आंदोलन कर मराठा आरक्षण को लेकर राज्य सरकार की ओर से लिया गया निर्णय तुरंत रद्द करने की मांग की गई। रास्ता रोको आंदोलन में बड़ी संख्या में ओबीसी समाज के लोग उपस्थित थे। करीबन 2 घंटे से ज्यादा समय तक चले इस आंदोलन के कारण यातायात पूरी तरह ठप हो गई थी। तो वहीं पुलिस प्रशासन की ओर से भी कड़ा पुलिस बंदोबस्त तैनात किया गया था। इस बीच आंदोलनकर्ताओं की ओर से मराठा आरक्षण से जुड़े शासन निर्णय की परत को भी जलाया गया। ओबीसीनं आक्षेप घेतलेला होता, तेच कुठंतरी शासनानं ओबीसीच्या माथ्यावर या माध्यमातून मारलेला आहे। म्हणून आमचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना विनंती आहे की जे काही राधाकृष्ण विखे पाटील उपसमिती तुम्ही नेमलेली आहे त्यांना काय अधिकार आहे? मंत्रिमंडळाची बैठक न घेता तुम्ही एखादा जर जीआर काढता म्हणजे तुम्ही घटनेची या ठिकाणी पायमल्ली करता, घटना तुम्ही पायदोळी तोडवता आणि ते पण ओबीसीच्या हक्क मारण्यासाठी करता। आमचा आता कुठेतरी पोरग एखादा डॉक्टर इंजिनियर व्हायला, कोणीतरी या ठिकाणी ग्रामसेवक, तलाठी आणि बँकेचा पोलीसचा कर्मचारी व्हायला। म्हणून आमची विनंती आहे की हे ताबडतोब या ठिकाणचं जीआर हैदराबाद गॅजेट रद्द करावा, अन्यथा आज आम्ही रास्ता रोको केलेला आहे। 10 तारखेला आम्ही या ठिकाणी औंढा शहर बंदचं या ठिकाणी आंदोलन करतोय आणि उद्या आमची कळमनुरी तालुक्याची मीटिंग आहे। या ठिकाणी प्राध्यापक लक्ष्मण हाके, नवनाथ वाघमारे आणि आमचे ससाने हे 3 जण त्या मोर्चाचं नेतृत्व करण्यासाठी येणार आहेत। आणि आपल्याला या माध्यमातून ओबीसी बांधवाला विनंती आहे की तुम्ही बघा, ज्यांना तुम्ही मतदान दिलं, ज्याला तुम्ही खासदार केलं, ज्याला आमदार केलं, तीच लोक तुमच्या आरक्षणाच्या विरोधामध्ये बोलतात। मला तर आश्चर्य वाटलं, हिंगोली लोकसभेचे खासदार नागेश पाटील आष्टीकर म्हणतात की मी 5 दिवस जरांगे पाटलांच्या सभेला होतो, आंदोलनाला होतो आणि मला कोणाची पर्वा नाही। अरे निवडणुकीला उभं राहिल्याच्या नंतर तुम्ही म्हणले असते की मला ओबीसीचं मतदान लागत नाही, तर आम्ही ओबीसीची तुम्हाला ताकद या हिंगोली मतदारसंघाची दाखवली असती। आणि मला या ठिकाणचे ओबीसीचे कर्मचारी आहेत, जे काही या ठिकाणचे अधिकारी आहेत, त्यांना विनंती करायची आपण पुढे यावं। या ठिकाणी आमचे जे काही ओबीसीचे भुजबळ साहेब सोडले तर जे बाकी मंत्री आहेत, जे आमदार खासदार आहेत, यांना हात जोडून विनंती करतो की ज्या पद्धतीनं उघड ओबीसीचं आरक्षण घालवण्यासाठी ज्या पद्धतीनं या ठिकाणी मराठा समाजाचे आमदार खासदार भूमिका घेतात, तुम्ही पण या ठिकाणी भूमिका ओबीसीच्या बाजूने घेतली पाहिजे। आम्ही या ठिकाणी ठरवलेलं आहे, हिंगोली जिल्ह्यातला एकही गाव, एकही सर्कल, एकही गण, एकही शहर आणि तालुका जिल्हा आम्ही सोडणार नाही। आम्ही या ठिकाणी जोपर्यंत हैदराबाद जीआर रद्द होत नाही, हैदराबाद गॅजेट रद्द होत नाही, तोपर्यंत आम्ही या ठिकाणी रास्ता रोको करणार, जेल भरो आंदोलन करणार, मोर्चे करणार, या ठिकाणी आम्ही ठिय्या आंदोलन पण करणार। आणि येत्या 10 तारखेला औंढा शहर आम्ही बंदची हाक दिलेली आहे आणि लागलीच 2-4 दिवसाच्या नंतर या ठिकाणी कळमनुरी उपविभागीय कार्यालयावर आम्ही मोठ्या प्रमाणावर एल्गार मोर्चा काढणार आहे। आणि हे हिंगोली जिल्ह्यामध्ये ओबीसींचा एल्गार आजच्या रास्ता रोकोच्या माध्यमातून आम्ही सुरू केलेला आहे। सप्टेंबरला जीआर काढला तो ओबीसीवर अन्यायकारक आहे, त्यामुळे ओबीसीच्या आरक्षणात पुकार निर्माण झाला आहे। ज्या ओबीसी मध्ये ऑलरेडी 350 जाती आहेत, त्यात 27% आरक्षण 350 जाती असून त्या ठिकाणी एवढा मोठा समाज जर आला तर आमच्या तटात काहीच राहणार नाही। आमचं म्हणणं त्याला स्पेशल आरक्षण द्या, किती द्या, आम्हाला काही घेणं देणं नाही, पण आमच्या ओबीसी मध्ये होणारी घुसखोरी त्याने थांबवली पाहिजे। आणि जो जीआर काढला चुकीच्या पद्धतीने काढला, जर कोणी जाईल 50-50 हजार लोक जातील, सरकारवर दबाव टाकील, सरकार ज्यावेळेस कोर्टाने त्यांना सांगितलं की हुसकावून मुंबईच्या बाहेर लावा, ज्यांना सांगितलं हुसकावून बाहेर लावा आणि त्यांची प्रक्रिया सुरू झाली, त्यावेळेस यांनी जीआर काढला। म्हणजे यांचं सरकारचं जास्तच प्रेम दिसतंय जरांगे पाटलावर। प्रत्येक वेळेस मुंबईच्या अगोदर कागद हात द्यायचा, कागद हातात द्यायचा, पण आम्ही ज्या लाखोच्या संख्येने त्यावेळेस येऊ, आम्ही या असे जीआर काढले, फालतू जीआर काढले, याला ताबडतोब रद्द करायला पाहिजे। त्यांनी तात्काळ रद्द करावं। जे आमच्या आरक्षण, जे राजकीय आरक्षणावर जे आमच्या आणू इच्छितात ते त्यांनी तात्काळ जर रद्द केलं नाही तर ग्रामपंचायत असो, नगरपालिका असो किंवा जिल्हा परिषद असो,
या कुठल्याही ठिकाणी आमच्या ओबीसीचे 370 जाती असून सुद्धा आमचे माणसं कुठेही या ठिकाणी उभे राहणार दिसणार नाहीत, कारण हा सर्व समाज ओबीसी समाज हा गरीब असून त्यांना कुठेतरी न्याय मिळणार आहे आणि तो त्यांना न्याय त्यांचा जर घेत असतील तर तो आम्ही सहन करणार नाही आणि या घुसखोरीला आम्ही सहन करणार नाही आणि आम्ही यावेळेस रस्त्यावर आता उतरलेला आहेत। महिला लेकरं बाळ आम्ही या ठिकाणी हिंगोली जिल्ह्यात तालुक्यात गावोगाव तर जाणारच आहोत, पण तरी सरकारने आमच्या जर मागण्या पूर्ण केल्या नाहीत तर आम्ही सगळेच्या सगळे आम्ही राहण्यासाठी मुंबई या ठिकाणी जाऊ आणि मुंबईला आणि सरकारला त्यांचे जगणं मुश्किल करणार आहोत, एवढं सरकारने लक्षात घ्यावं।